ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या विरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतलाय आणि 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई राहुरी शहरामध्ये 18 एकर परिसरात 17 मे रोजी मध्यरात्री करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमीजराजा आतार तसेच प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे तसेच चालक उत्तरेश्वर मोराळे यांचं पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या विरोधामध्ये गस्त घालत होते आणि या दरम्यान पथकाला माहिती मिळाली की राहुरी शहरामधील 18 एकर परिसरात एका टेम्पोमधनं छुप्या पद्धतीने वाळूची वाहतूक सुरू आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापळा रचला आणि काही वेळातच संशयित टाटा 407 टेम्पो तिथे येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये चालकानं आपलं नाव अकिल कासम पठाण असं सांगितलंय। तसेच संबंधित टेम्पोचा मालक ओमकार संजय तनपुरे आहे अशी माहिती त्यानं दिली आहे। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यामधनं अंदाजे 20,000 रुपये किमतीचा 2 ब्रास वाळू तसेच 3 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास राहुरीचे पोलीस करतायत। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या 0241 24 16 111 या दूरध्वनी क्रमांकावरती किंवा डायल 112 वरती संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।